सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, धगधगती मशाल जिथे तिथे मुजरा माझा, तिथे मुजरा माझा. स्वराज्य उभारणीचा तो काळ शत्रूबाहेरच नव्हे तर आतही होता. डोंगर दऱ्यातून उभं राहत होतं एक नवं स्वप्न. ते होतं स्वराज्याचं स्वप्न. जावळी जावळी केवळ एक प्रदेश नव्हता तर स्वराज्याच्या सुरक्षितेसाठी मोठं आव्हान होतं. अफजलखानाचा विश्वासू आदिलशाहीचा सरदार चंद्रराव मोरे हा हल्ला फक्त तलवारीचा नव्हता तर स्वराज्याच्या सुरक्षितेसाठी घेतलेला धाडसी आणि कठीण निर्णय. या निर्णयाक्षणी एका पुत्राच्या मनात प्रश्न होतं तर एका मातेकडे होतं अनुभवी, दूरदृष्टी आणि धैर्य. पण जिजाऊसाहेब खूप हळव्या बनल्या होत्या. त्यांनी शिवरायांना सक्त ताकीदच दिली होती की गडावरून कुठेही बाहेर पडू नका. मासाहेब, आपल्यासारख्या पोलादी स्त्रीनं असा मनाचा दुर्बलपणा दाखवून कसं चालेल? बाळाराजे, चिंतेची कसर आम्हाला हैराण करून सोडते. शिवबा, किती एकटी पडला तुम्ही. आता ना आमचा शंभू बाळासारखा सोन्याचा तुकडा दक्षिणेत हकनाक गेला हो. थोरले बंधू संभाजी महाराजांची मृत्यूची ती अतिशय धक्कादायक खबर गडावर आली आणि त्या परिसरातले चैतन्यच लोपल्यासारखे झाले. पण तिकडे दक्षिणेत कनकगिरीचा पाळेगार अप्पाखानाने बंडावा माजवला होता. त्याची बंड शमविण्यासाठी आदिलशाही दरबारामार्फत शहाजीराजांनी चिरंजीव संभाजींना तिकडे धाडले होते. एकतर खूपच कवळ्या वयात शंभूबाळांना मोहिमेचे धडे गिरवण्यासाठी पित्याबरोबरच बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे म्हणावा असा त्यांचा सहवास कधीच न लाभल्याने दुःख जिजाऊंना होतेच. आता अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी हे जग सोडून जाण्याचे दुःख खूपच कातील होते. जिजाऊंसारख्या राजस्त्रींसाठी दुःखाच्या दऱ्या आणि संकटाच्या सावल्या ह्या तर जीवनभरासाठी खूप जवळच्या मैत्रिणीच बनल्या होत्या. त्यांची तो शोचनीय अवस्था पाहून सईबाई त्यांना अनेकदा सांगायच्या, मासाहेब, आवरा हो स्वतःला, किती दुःख कराल. त्या दिल्लीकर शाहिस्तेखानाशी आमच्या कोवळ्या लेकराने चिवट झुंज दिली होती. शाहिस्त्याला काही महिने संगमनेरात घुसू दिले नव्हते. संभाजी महाराजांचे निधन केवळ अपघाताने झाले असे अनेक जण सांगत. आपल्या वडील बंधूंच्या आठवणीने शिवरायांचेही मन गलबलायचे. त्यांची संभाजी महाराजांची तुंगभद्रेच्या काठी त्या ओल्या सकाळी झालेली शेवटची भेट त्यांना आठवायची. किती जीव होता त्यांचा शिवबावर. त्या नदीत निरोप देताना संभाजी महाराजांनी आपल्या धाकट्या बंधूला सांगून टाकले होते, शिवबा, तुला कोणत्याही संकटाचा सुगावा जरी लागला आम्हाला सांगावं पाठवून दे. मग पहा, अख्खी दक्कन घेऊन धावून येऊ सह्याद्रीत तुमच्या मदतीला. मुसेखोऱ्यातील एक गरीब विधवा केव्हाची सदरेवर येऊन कोपऱ्यात बसली होती. थोड्या वेळात जेव्हा ती प्रथम इकडे आली तेव्हाच राजांनी नेताजी पालकरांकडे विषय सोपवला होता. तसा विषय नाजूक होता. पण एकीकडे एका दुर्बल स्त्रीचे रक्षण केले म्हणून राजाच्या पाटलांचे प्रकरण सर्वत्र गाजले होते. शिवरायांचे अपार कौतुक झाले होते. मोऱ्यांच्या त्या बेबनावामुळे राजे आधीच बेचैन होते. मावळ्यातल्या अनेक देशमुखांना, देशपांड्यांना शिवरायांच्या विरोधात चितावणी द्यायचा उद्योग त्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरू ठेवला होता. जिजाऊसाहेब सदरेवर आल्या. सर्वांनी त्यांना मुजरा केला. राजे वैतागाने बोलले, बघितलं मासाहेब, हेच ते यशवंतराव आता आपल्या हिंदवी स्वराज्याविरुद्ध बंडाळीची भाषा करतायत. रोहिडे खोऱ्यातील पळसुलीचे तक्रार घेऊन सदरेवर आले होते. पाचगणीजवळील चिखली गावाचा रामाजी वाडकर हा घरंदाज शेतकरी. त्याचे आणि यशवंतराव मोऱ्यांचे पूर्वी कशावरून तरी भिनसले होते. त्याचा वचपा म्हणून एक दिवस यशवंतराव आपल्यासोबत धारकऱ्यांचे पथक घेऊन चिखलीत घुसले. त्या दिवशी गावाच्या ग्रामदैवताची यात्रा होती. गावात मोठी गर्दी होती. पण तिथे जमलेल्या गावकऱ्यांचे पर्वा न करता मोऱ्यांचे लोक रामाजी वाडकरावर तुटून पडले होते. गावकऱ्यांसमोरच त्यांनी तलवारीच्या आणि कुऱ्हाडीच्या घावांनी त्यांच्या शरीराची खांडोळी केली गेली. सदरेवर गावकऱ्यांनी चालवलेला आकांत खूप हृदयद्रावक होता. पुरंदरावर मुसेखान आणि फत्तेखान चालून आले होते. त्या विजापुरी दैत्यांची झुंज देताना राजाला काहीच वाटले नव्हते. परंतु आपल्या दौलतीच्या शेजारी आणि आपल्या सह्याद्रीच्या कुशीत आपसात कट्यारी चालवण्याचा प्रसंग निर्माण व्हावा याची त्यांना खूप टोचणी लागली होती. मासाहेब जिजाऊ गंभीर सुरात बोलल्या, मोऱ्यांना निसर्गाने दिलेला हात आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याची साथ यामुळेच तर मारजोडे पण वाढले ना राजे. हो, आणि त्यापेक्षाही त्यांच्याकडे उत्तम घोडदळ आहे, शस्त्र आहेत, हनुमंतरावासारखा हुशार भाऊ आणि 2 उमदे चिरंजीव सुद्धा आहेत. आम्ही तेच तर सांगतो, हनुमंतरावांना एकट्याला गाठून आपल्या स्वराज्य उभारणीच्या नादी लावता येत नाही का? 2-3 दिवसांनंतर अनेक जण दबक्या आवाजात बरेच काही बोलू लागले. राजे, किती भरोसा ठेवायचा ह्या परक्या जातीवर जे सुलतानासारख्या अन्नदात्याला दगाफटका करून एवढे जमावाने दूर आले आहे. त्यांची इमानाची खात्री कोणी द्यावी? शिवराय, केवळ जाती धर्माच्या कुल्याबावला नाचून हा विषय बाजूला सारता येणार नाही का? केवळ धर्माचा आडनाआडवा करून वाहत्या वाऱ्याला रोखता येणार नाही. आपण निखळ बुद्धीने विचार करावा शिवराय.
आपले थोर पिता शहाजीराजे, आजोबा मालोजीराव, मातुलाजोबा लखोजीराव ह्या साऱ्या ताकदवर लोकांचा उभा जन्म कुठल्या ना कुठल्या इस्लाम धर्मीय राजवटीत सेवा चाकरी करण्यात गेला. गोमाजी काका आपल्या स्पष्टोक्तीने आम्हाला केवढा आधार वाटला. 2 दिवसानंतर रात्री भोजनोत्तर गप्पा गोष्टींमध्ये जिजाऊंनी राजांचे कौतुक करत म्हटले, तुमचं अभिनंदन. शेवटी योग्य पार करून आपण ते सारे पठाण स्वराज्याच्या चाकरीत घेतलेत. अरे वा, आऊसाहेबांनाही आमचा निर्णय आवडला तर. बाळराजे, हे सारं पूर्वसंचित आहे. राजाला आपल्या पूर्वजांनी प्रजापती, प्रजापिता, भूपती कशाला म्हटलं असतं. जाता जाता मी एवढीच घोषणा देऊ इच्छिते की आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.